2.5 वर्षापूर्वी ज्या गद्दारांनी या महाराष्ट्राला नासवले त्यामुळे फक्त उद्धव ठाकरे यांचे नुकसान झाले नाही तर संपूर्ण राज्याचे नुकसान झाले आहे। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, शिंदे यांना समृद्धीची फाईल लपवायची होती आणि अजित पवार यांना ईडी पासून सुटका पाहिजे होती, म्हणून ही फोडाफोडीचे राजकारण झाले, अशी परघड टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली। धामणगाव विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या प्रचारार्थ नांदगाव खंडेश्वर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी त्या बोलत होत्या। भाजपच्या गलिच्छ राजकारणाला मतदार कंटाळले आहे, त्यांना बदल पाहिजे आहे। ज्यावेळी मतदानासाठी बटन दाबाल तेव्हा सोयाबीनचे भाव आठवा, बटन दाबाल तेव्हा कापसाचे भाव आठवा, सिलेंडरचे भाव आठवा, महिलांची सुरक्षा आठवा आणि मग बटन दाबा। हे म्हणतात की महाविकास आघाडी फेक नेरेटिव्ह पसरवितात। खरे तर फेक नेरेटिव्हचे उगमस्थान भाजप आहे। आज टीव्ही लावा, मोबाईल काढा, सतत भाजपच्या जाहिराती दिसतात। खरे तर वाईट गोष्टींच्या विक्रीसाठी जाहिरात असतात आणि म्हणूनच वाईट प्रवृत्तीच्या या सरकारला वारंवार जाहिराती कराव्या लागत असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली। मी इथल्या विरोधातील उमेदवारांवर बोलणार नाही, कारण या फांद्या आहेत। आपण सरळ मुळावरच घाव घालत असतो। तेव्हा या मतदारसंघात पंजाला निवडून आणा, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी यावेळी केले। यावेळी वीरेंद्र जगताप यांच्यासह रिपाईचे डॉक्टर राजेंद्र गवई, खासदार बळवंत वानखडे सेनेचे प्रकाश मारोटकर, आपचे नितीन गवडी, कॉम्रेड सुनील मेटकर, ओंकार ठाकरे यांचेही भाषण झाले। तर मंचावर बाळासाहेब भागवत, प्रमोद कोहडे, मनोज कडू, बाळासाहेब राणे, प्रमोद ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे गणेश आरेकर, सचिन रिठे यांच्यासह काँग्रेसचे तालुक्याध्यक्ष निशांत जाधव, अक्षय पारसकर, अमोल धवसे, अमजद खान, फिरोज खान यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। सभेला 7 ते 8 हजार नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। मते अडवा, मते जिरवा, अशांना मत देऊ नका। या मतदारसंघात अनेक अपक्ष उमेदवार उभे आहेत, पण ते निवडून येणार नाही हे सर्वांना माहीत आहे। त्यांना कोणी उभे केले, कशासाठी उभे आहेत हे लक्षात घ्या आणि मते अडवा, मते जिरवा, अशांना मते देऊ नका, असे आवाहनही सुषमा अंधारे यांनी यावेळी केले। चाललाय आमच्या लेकरांच्या भविष्याशी खेळलं जातंय। राजे हो, उमेदचा विषय काढला मगाशी प्रकाश महारोळकरने। उमेद नावाची कर्मचाऱ्यांची संघटना जी योजनांची माहिती पुरवते, गाव पातळीवर प्रत्येक गावाला 2-2 कर्मचारी काम करतात, पगार नाहीत त्यांचे। जर त्यांना पगार दिले असते, अंगणवाडीचे पगार केले, आशा वर्करचे पगार केले, आरोग्य भरती नीट करून घेतली, तलाट्यांची भरती नीट केली, डीएड पोरांच्या शिक्षक भरत्या करून घेतल्या, पोलिसांना अजून वाढीव कुर्मक हवी आहे, अजून पोलीस भरती करून घेतली, सगळ्यांना नोकऱ्या लागल्या, तर 1500ची गरज उरेल का? जर एकेकाच्या घरात लेकरांना 50-50, 60-60 हजाराचा पगार मिळायला लागला तर 1500 वर कुणी अवलंबून राहील का? ज्या अर्थी 1500 वर तुम्ही अवलंबून ठेवताय, त्या अर्थी तुम्ही आमच्या प्रत्येकाचे 50-50, 60-60 हजार रुपयाला खिस्सा मारताय दर महिन्याला। आपल्याला कळत नाही आणि ते जाहिरात करते। किती जाहिरात देवा, काय बघा, लावली टीव्ही की जाहिरात। ती बाई म्हणते मी लाडकी बहीण आहे, मला साडी दिली, मी लाडकी बहीण आहे। अरे माय, लाडकी बहीण 3च महिन्यात माय, मग ह्याच्या आधी लुगडं नव्हतं का माय तुला? माय ह्याच्या आधी तुझ्या लेकराची फीस नव्हती का भरली? काय म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। म्हणजे कशावर जाहिरात करावी? अहो, माणसं मरायला लागली कोरोनाने आणि एक कोरोनाची लस काढली, काय म्हणले सरकारवाले? ज्यानं लस घेतली त्यानं 100 रुपयाचं सर्टिफिकेट काढायचं, लस घेतल्याचं। काढलं की नाही आपण 100 रुपये देऊ आणि सर्टिफिकेट काढला की फोटो कुणाचा? मोदी बाबाचा। आपण डिझेल पंपावर जायचं, तिकडे सगळा भाव वाढलेला, महागाई वाढलेली, आणि त्या डिझेल पंपावर बघून त्याचा भाव बघू आपला चेहरा पडायला लागलेला, आणि तिकडे हसरा फोटो कुणाचा? मोदी बाबाचा। का? कुठून येतील तेवढ्या जाहिराती? हा एवढ्या जाहिरातींचा पैसा आला कुठून? ही प्रताप आरसर सारखी माणसं काल परवापर्यंत जी चिल्लर गँग होती, ती अचानक करोडपती अब्जोपती झाली कुठून? अरे आम्हाला तरी सांगा की 5 वर्षात असा कुठला अलाउद्दीनचा दिवा तुम्हाला सापडला की तुम्ही अब्जोपती झालात? कुठले पैसे आले तुमच्याकडे एवढे?
35%. 30%, 35%. मग आता कुणाला मत टाका? जर त्यानं मागितलाय 35%, तर आता द्यावा लागतोय त्याला नीट धक्का आणि मारावा लागतोय पंजावर शिक्का. 35%. अरे तुमचा 35%. येस राजे हो. हा सगळा जर विचार केला तर या लोकांनी इतक्या जाहिराती मी तर सारखं म्हणते, अरे बाबा जाहिरात चांगल्या गोष्टीची नसती बाबा. अरे कधी तुम्ही मोबाईल बघितला, टीव्ही बघितली, जाहिरात कधी पुस्तकाची नसती, दुधाची नसती, तुपाची नसती, काजूची नसती, बदामाची नसती, व्यायामाची नसती, आयुर्वेदाची नसती, पंचकर्माची नसती. जाहिरात याच्यापैकी कशाचीच नसती. जाहिरात कशाची असती? जंगली रमी पियाव न महाराज. जाहिरात कशाची? बोलो जुबा केसरी. जाहिरात कशाची? खूप जमेगा, जो बिल बैठेंगे 3 या आप मैं और बैक पैपर्स. जाहिरात वाईट गोष्टींची असते. टीव्हीवर फार शिंदे फडणवीसांच्या जाहिराती दिसतात, कारण ते वाईट विचारांचे लोक आहेत म्हणून ते जाहिराती करतायत. ओरिजिनल माणसाला जाहिरात करायची गरज पडत नाही. ओरिजिनल माणूस आपल्या कामातनं सांगतो की तो काय आहे आणि काय नाही. वीरेंद्र जगतापांना जाहिरातीची गरज नाही. वीरेंद्र जगतापांनी काय काम केलं हे इथला या मतदारसंघातला प्रत्येक माणूस सांगू शकतो. ही गर्दी सांगू शकते, हा विश्वास सांगू शकतो की माणूस आपल्या हक्काचा, माणूस आपल्या कामाचा आहे. राजे हो, ज्या लोकांनी एवढं सगळं महाराष्ट्राचं वाटोळं केलं, का गरज आहे बदल करण्याची? का आपल्याला कमळाबाईला इंगा दाखवायचंय आणि का पंजाला निवडून आणायचंय? त्याचं अजून एक महत्वाचं कारण, आमच्या लेकीबाळींच्या सुरक्षेचं काय? तुम्ही आम्हाला 1500 देणार का आम्हाला सुरक्षा देणार? आमची सुरक्षा जास्त महत्वाची आहे, लेकीबाळींची आबरू जास्त महत्वाची आहे. त्या नगरमध्ये बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री थोरात, त्या जयश्री थोरातांच्या बद्दल भाजपचा उमेदवार सुजय विखे वाटेल त्या गलिच्छ पद्धतीने बोलतो आणि गुन्हा दाखल होत नाही. उलट जयश्री थोरातवरच गुन्हा दाखल केला जातो. काल परवा कोल्हापूरचा तो धनंजय महाडिक काय म्हणतोय, महिलांना काँग्रेसच्या रॅलीत दिसला तर बघा फोटो काढले जातील. काय बापजाद्याची प्रॉपर्टी विकून पैसे देतोयस? काय ह्यांनी काय यांच्या खिशातलं दिलेत पैसे? पैसे लोकांचे, आमचे जीएसटीचे पैसे, आमचे टॅक्सचे पैसे, आमचे पैसे आम्हाला घ्यायला जायला काय अडचण आहे. पण या पैशांवर अशी काही बिजास मारायला लागले जणू काय पैसे यांनी यांच्या स्वतःच्या खिशातले खर्च केले. राजे हो, महिलांची सुरक्षा महत्वाची. इथं 70 वर्षाची आजी पण सुरक्षित नाही आणि 3 वर्षाचं छोटं बाळही सुरक्षित नाही. बदलापूरमध्ये 3 वर्षाच्या लेकरासोबत काय झालं? सोनपेठ पिठामध्ये 3 वर्षाच्या लेकरासोबत काय झालं? बीडच्या माजलगाव मध्ये 9 वर्षाच्या लेकरासोबत काय झालं? आमच्या बायकांना सुरक्षितता नाही, आमच्या लेकी बाळी सुरक्षित नाहीत. देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरलेले गृहमंत्री, त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करावी? ते त्यांच्या पत्नीलाही सुरक्षा देऊ शकत नाही. कारण सभागृहाच्या पटलावर देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच सांगितलं की माझी पत्नी अमृता हिच्यावर अनिक्षा जयसिंगानी नावाची बाई स्पाइंग करत होती. ती आमच्या घरात घुसून तिने कॅमेरा घेऊन माझ्या वडील. उत्तम ब्राह्मणवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नांदगाव खंडेश्वर. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.